खर्ची नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी कमाल झाली जय शिवराय मित्रांनो इंस्टाग्राम रील्सवरती आता एकदम जबरदस्त ट्रेंड चालू आहे. त्याच ट्रेंडवरती आपण आपला आजचा व्हिडिओ घेऊन आलोय. तर मित्रांनो पूर्णपणे आपला आजचा जो काही व्हिडिओ तो आपण कॅपकटमधनं एडिट केला आहे. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर जे काही बिटमार्क करायला मी तुम्हाला हे दिलं आहे म्हणजे व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही बिटमार्क आहे ते करून तुमचा फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. हे मी प्रत्येक टायमाला आता सांगत नाही कारण तुम्हाला देखील माहिती आहे की कसं ॲड करायचं आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, बिटमार्क करून वगैरे घेतल्यानंतर तुम्ही सगळं जे काय म्हणजे बिटमार्क व्यवस्थितरित्या फोटो तुमचा ॲड त्यात केला असेल, आता तुम्हाला ज्या प्रकारे मी इफेक्ट सांगतोय त्या प्रकारे फक्त तुम्हाला इफेक्ट देत जायचा आहे. तर मित्रांनो आपला जो काही पहिला फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक इफेक्ट म्हणजे जे काही ॲनिमेशन आहे ते बघायला भेटते. बघू शकता स्पेस क्रॉस नावाचं. सिम्पल हे ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशन दिल्यानंतर खालची जी काही ड्युरेशन आहे ते एकदम फुल ठेवायचे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे एक ट्रान्झॅक्शनचा ऑप्शन आहे. सिम्पल या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून पुल आउटचं ट्रान्झॅक्शन इथं ॲड करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे तर मित्रांनो त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला तुम्हाला पेंडुलम 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतरचा मित्रांनो जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आवाज थोडासा वेगळा वाटत असेल आणि मध्ये व्हिडिओ स्टॉप झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, त्यासाठी मित्रांनो माफ करा कारण आजार आहे त्यामुळे तसं होतंय. तर मित्रांनो या फोटोचं जे काही ॲनिमेशन आहे ते इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलीचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन दिलं आहे आणि ऑलमोस्ट बघू शकता जे काही खालचे ड्युरेशन आहे ते तुम्ही फुलवरती देखील सेट करू शकताय. आता मित्रांनो इथं देखील तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं. पुढचं म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन आहे या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथं तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमधनं इथनं तुम्हाला डेस्कटॉप लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओकेवरती क्लिक करून पुढे तुम्हाला डेस्कटॉप राईटचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतर पुढचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे यावरती क्लिक करून इथं तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये ग्लिचचं ट्रान्झॅक्शन बघायला भेटतं. हे ट्रान्झॅक्शन इथं ॲड करायचं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करून पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर इन ॲनिमेशनमध्ये स्नॅपशॉट्स नावाचं एक ॲनिमेशन आहे. सिम्पली ॲनिमेशन घेऊन ह्याची जी काही ड्युरेशन आहे हे देखील तुम्हाला फुलवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता पुढचा फोटो सिलेक्ट करा. इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथं बघू शकता रेक्टँगल आउट नावाचं ॲनिमेशन आहे. हे ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ड्युरेशन ह्याची देखील तुम्हाला फुल ठेवायचे आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथं पुल आउटचं ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं रॉक हॉरिझॉन्टलीचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे आणि जे काही ड्युरेशन आहे ते 1 सेकंडवरती तुम्हाला इथे ठेवायचं आहे. 1 सेकंडवरती ठेवल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचं ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला कॉम्बोमधनं पेंडुलम 1चं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या फोटोला पेंडुलम 2चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे आणि जो काही लास्टचा फोटो आहे त्याला देखील तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करायचं आहे कॉम्बोमधलं. आता मित्रांनो ॲनिमेशन आणि ट्रान्झॅक्शनचा पार्ट आपला इथं पूर्ण झाला. आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर इफेक्ट ॲड करण्यासाठी इथं इफेक्टचं ऑप्शन आहे. सिम्पली इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. पहिली आपली जी काही बीट आहे या बीटवरती यायचं आहे. नंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ग्लोईंग लाईनची कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे एक इफेक्ट आहे बघू शकता. आता ह्याचं नाव काय मला घेता येईना कारण ते वेगळ्या लँग्वेजमध्ये कुठल्या तर आहे. सिम्पल हे इफेक्ट तुम्हाला माहीत आहे तो इफेक्ट इथं ॲड करायचा. इफेक्टला ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक करून आता हा जो काही इफेक्ट आहे बरोबर त्याला आपल्या फोटोप्रमाणे सेट करायचा आहे. नंतर मित्रांनो त्या इफेक्टला सिलेक्ट करून तुम्हाला इथे डुप्लिकेटवरती क्लिक करायचा आहे आणि हा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला पुढच्या फोटोपाशी असं घेऊन यायचा आहे. ओके, पुढच्या फोटोपाशी घेऊन आल्यानंतर प्रॉपर त्याच्या बीटमध्ये व्यवस्थित सेट करायचा आहे. फक्त मित्रांनो त्या इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि जे काही कलर आहे तो कलर फक्त तुम्हाला इथं चेंज करायचा आहे. चेंज केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या बीटपाशी यायचं इथं बघू शकता आणि बीटपाशी आल्यानंतर तुम्हाला इथे एक व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी सिलेक्ट करून लोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं तुम्हाला मिनी रेनबोचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आणि ह्या इफेक्टची जी काही लेंथ आहे ती लेंथ तुम्हाला इथं बघू शकता 7 आणि इथं 8 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे ह्या डॉटपर्यंत तुम्हाला ही जी काही ग्लिचचा इथं ट्रान्झॅक्शन आहे बघू शकता इथंपर्यंत तुम्हाला ठेवायचे आहे. नंतर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला इथे 7 सेकंदाच्या पुढची जी काही बीट आहे ह्या बीटवरती यायचं आहे. नंतर तुम्हाला इथं इफेक्टवरती क्लिक व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथनं तुम्हाला ट्राय मिरर लेअरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टची जी काही लेंथ आहे ती प्रॉपर तुम्हाला आपल्या फोटोच्या ड्युरेशनमध्ये सेट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टरला 0 करा आणि जे काही व्हर्टिकल आहे ते तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे सेट करा.
आता मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला इथं बघू शकता 10 सेकंदाच्या मागे एक आपली बीट आहे. ह्या बीटवरती यायचं. ह्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ग्लोईंग लाईनची कॅटेगरी सिलेक्ट करून बटरफ्लायचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि बघू शकता बटरफ्लाय विंग्स अशा आपल्या येणार आहेत. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. पुढच्या फोटोपाशी आल्यानंतर तुम्हाला इथं स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करून ट्राय मिरर लेअरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि ह्याची देखील सेम मित्रांनो ॲडजस्टमेंट वगैरे मग जशी सांगितली होती तशी सेम टू सेम ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ड्युरेशन आपल्याबरोबर स्प्लिटपर्यंत ठेवून आता मित्रांनो तुम्हाला प्रॉपर इथं यायचं आहे. बघू शकता आपली 12 सेकंदवर इथं आल्यानंतर आता तुम्हाला इथं बघू शकता एक इफेक्ट आहे. आता लवची कॅटेगरीमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये लवची कॅटेगरी यामध्ये गर्ल्स सिक्रेट्सचा इफेक्ट आहे. तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करा आणि इफेक्टची लेंथ एकदम लास्टपर्यंत तुम्ही वाढवून घ्या. आता मित्रांनो बॅक येऊन एकदम सुरुवातीला यायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. जी काही PNG इथं वरच्या बाजूला सेट झालेली बघताय ती PNG तुम्हाला इथं ॲड करून प्रॉपरलीरित्या त्याला सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर बघू शकताय ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा एकदम सेम व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता मित्रांनो व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.